सौदी अरेबियातील मक्का मदिना हे मुस्लिमांचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे। दरवर्षी लाखो भारतीय मुस्लिम तेथे दर्शनासाठी जात असतात। पण गेल्या आठवड्यात मक्का मदिना दर्शनासाठी गेलेल्या 42 भारतीय भाविकांवर काळाने घाला घातलाय। मक्का येथून दर्शन करून मदिनाला जात असताना बद्र मदिना हायवेवर रात्री 1:30 42 भारतीय भाविक प्रवास करत असलेल्या बसला एका डिझेल टँकरने मागून जोरदार धडक दिली। त्या धडकीमुळे डिझेल टँकरचा प्रचंड मोठा स्फोट झाला आणि बसला आग लागली। आत बसलेल्या 42 जणांना काही कळण्याच्या आतच बस जळून खाक झाली आणि त्यात 42 भारतीय भाविकांचा होरपळून मृत्यू झाला। या स्फोटात मोहम्मद अब्दुल शोएब हा एक व्यक्ती बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। बातम्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सगळे भाविक तेलंगणा राज्यातले रहिवासी होते। या घटनेची माहिती मिळताच रेवंत रेड्डी यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून शक्य ती मदत पुरवण्याचे आवाहन केले आहे।